फुल ऑन गर्दी आहे. काका बसून खाली शिंगेला काय तो बघा तिथं मोर. उडेल तो तिथं उडाला पळाला. हा हे दोन होते. सांगायला विसरलो की आमच्या इथे वाघ आहे म्हणून. बऱ्याच जणांना दिसलाय फक्त मला आज दिसू नको म्हणजे झालं. तर धावण्याची कॅपॅसिटी नाही माझी बाबा. तर घरात जाऊन थेट गाडी घेऊन आलोय. आता निरबाई जातो रिटर्न घेऊन. सुप्रभात मित्रांनो. तर होळीसाठी चाललोय गावी आणि आता सध्या आहे पनवेल स्टेशन. जाम गर्दी आहे. फुल ऑन गर्दी आहे. काका बसून शिंगेला काय. आत्ता आलो आम्ही माणगावला आणि थोडस बाहेर फिरायला भेटलंय तर दादा जागेला म्हणून उतरलो. आता बघू इथून पुढे कसं होतंय. भरपूर गर्दी खाली आहे. भरपूर अर्धी गाडी खाली झाली आहे. मस्तपैकी विंडो सीट भेटले. फोन चार्ज करू म्हणजे घरी जाताना मोकळा टेन्शन नाही. आता चिपळूण येईल. चिपळूण नंतर दोन ते स्टेशन परत नाही. अप्रॉक्सिमेटली 12 तर वाजले. बघू कितीपर्यंत जातो. फायनली रत्नागिरीला आलो. आता स्टेशन येईल. जाऊया बस स्टँडला जाऊ म्हणजे आपली गाडी भेटली का. ती भेटली तर डायरेक्ट घरी नाही तर मग त्या दिवशी सारखं फिरत फिरत जाऊ. तर आत्ता आपण आलो रत्नागिरीला आणि आपला नवीन सबस्क्रायबर भेटला. दिलीप आहे. तो माझ्यासोबत आता रत्नागिरी साईडला येतो. आम्ही सोबत. ओके दिलीपचा भाऊ येतोय त्यामुळे एकटाच जाणार आहे पुढे. आता दिलीप छान वाटलंय. तर स्टेशनचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे बहुतेक त्याच्यामुळे इकडे ते खड्डे आहेत भरपूर. तर आता जातो ते स्टेशनच्या इथे काय बोलते तिथे फाटा आहे. एक साईडला ट्रेनसाठी जातो आणि एक रत्नागिरीला. तर तिकडून कुठली बस भेटते ती बघू. रत्नागिरीत जाऊ आणि तिथून मग बस पकडू. वाटलेलं गावाला तरी थंड असते तेवढीच हीट पण मारते. 36 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. मीन्स घरचं आणि इकडचं सेमच झालं आहे. आता मेन घरी गेल्यावर बघू काय. पब्लिक पूल ऑन आहे आणि रस्त्याचं काम चालू आहे. जाऊ दे मला पलीकडे जायचं आहे का रत्नागिरी जायचं. तर ही
बस भेटली आता हिने पण बस स्टँडला जाऊ. तिथून पुढे मग आपली बस भेटली का बघू. म्हणजे डायरेक्ट जाता येईल नाही तर मग वाया वाया. तर हा जुना रत्नागिरीचा बस स्टँड आहे. त्याचं काम आता चालू आहे म्हणजे मोठा होईल आता. तर फायनली हवी ती बस भेटली. त्यांनी मदत केली ड्रायव्हरने जी होते ती, नाही तर आता अटकलो असतो. पहिल्यांदा नवीन प्रकारची वेशभूषा बघितली म्हणून ते दाखवतो. आता माहित नाही कुठले होते काय होते, जर घरी भेटले तर बघू. तर फायनली आलो. 4:11. 4 वाजता झालो असेल मे बी. ते दुकानात जरा टाइमपास केला म्हणून लेट. आता इथून थेट घरी जाऊ. आत्ता जवळजवळ 1 किलोमीटर अजून चालायचं आहे. तो आमचा स्टॉप. तिथून आता पैदल. तर फायनली येऊन पोचलो आपल्या ब्रिजवर. पाणी किती आहे बघू. पाणी या साईडला तर बऱ्यापैकी आहे, ह्या साईडला नाही दिसत. पाणी साचलं आहे. दाखवतो तुम्हाला. दिसतात का माहित नाही बघा, मासे आहेत मोठे. काय झालं आणि ह्या साईडला पाणी आहे. किती मासे आहेत काय माहिती दिसत नाहीत. पाणी बऱ्यापैकी आहे. तर बऱ्याच वर्षांनी म्हणजे वर्षभरानंतर घर उघडलंय ना, सगळी धूळ माती झाली. पहिली साफ करून घेतो आणि मग भेटतो थोड्या वेळात. ही सगळी पोरं खेळतात आमची. बॉक्स टाईप क्रिकेट. ते बामण देऊ. चल मी चाललो आंघोळीला. तर साफसफाई केली बऱ्यापैकी. आता जाऊन मस्तपैकी आंघोळ करतो आणि मग जेवण बघायचं आहे. एकटा आलोय ना, सगळं काम स्वतः करायला लागणार आहे. गुड इव्हनिंग. तर मस्तपैकी आंघोळ झालेली आहे. तर थोडक्यात आजचा दिवस हा असा होता. आता घरी जातो, मस्तपैकी कॉफी बनवतो, जेवण बनवतो आणि मग सकाळी भेटू. बघूया उद्या सकाळी कोणते खेळ येत आहेत ते. तर एकदम 3 झाले, 7 वाजले. एकटा झालेलो आहे पार्गावर आणि एकदम शांत ते सामसूम. कसलाच आवाज नाही, फक्त ढोल ताशांचा कुठेतरी आवाज येतोय. पक्षी ओरडत आहेत, रातकिडे बस आणि चपलांचा आवाज आहे. बाकी एक भयान शांतता आहे. शेवटी जंगलच आहे ना, एकदम भयान शांत. जाऊ दे घरी पटापट.
सुप्रभात मंडळी. तर आय नो झोपेतून उठलेलो आहे, तरी पण सकाळी 6ला उठलो आहे आणि घराबाहेरच बसून होतो पक्ष्यांचा आवाज ऐकत. तर आता 7 वाजले. 1 तास मी काहीच केलं नाही. जातोय पर्यावरून मग पुढे कुठे जातोय अजून ठरवलं नाही, पण जा रान वाटेन आणि काय काय रानफळं भेटतात ती बघू आज. तर मग अशी तिथे खाली होतो गणपतीच्या कोंडाजवळ आणि आता वरती जातोय. आता वरती जाण्याचे 2 रस्ते आहेत. हा साईडचा डोवावर जाईल आणि या साईडचा कडेवर. आता बघू कुठे जाता येईल, ते रस्ता भेटेल त्याप्रमाणे जाऊ. आता इथून रस्ता आहे ह्या फणसोळ्या खाऊन. हा फणसोळा आहे. पानं थोडीफार फणसासारखे असतात आणि फळ पण फणसासारखंच, पण छोटं असतं साईजला. आता या रस्त्याने जायचं आहे. रस्त्याने कोण जात तर नाही, दिसत नाही. ते मध्येच बोंबाटी लागलीत. अशी बिल नाही आहे, पाय लागला असतं. इथे एक अटकणीच झाड होतं. तर पर्यातून जातोय पण रस्ता काय दिसत नाही. इथे कोणतरी गडगा घातलाय, त्याची काजूची बाग आहे. कोणाची आहे माहिती नाही. तर बघू हिच्यातून रस्ता आहे का वरती जायला. रस्ता तर दिसतोय असं वरती जायला, पण कोणाच्या आडीत कसं घुसणार. बघूयात थोडा पुढे जाऊया अजून. तरी काजूची आड कोणाची माहित नाही बाबा. रस्ता भेटला नाही म्हणून तुझ्या आडीतून जातोय, बाकी काय करत नाही. व्हिडिओ बघत असेल तर सॉरी. बघ काय केलं तर व्हिडिओ प्रूफ राहील. स्टेट एलिव्हेशन आहे या. पायवाटच दिसत नाही कुठून. जाऊ दे, वरपर्यंत जातो. गाडीचा आवाज इथपर्यंत येतो. तर तिकडून खालून वरती आलोय. इथे थोडं उभा राहिलो. आता इथून वरती चला.
तर इथून काय व्ह्यू दिसतो, पूर्ण जंगल. तिथे शाळा दिसते, हा जिओचा टॉवर म्हणजे सड्यावर तिकडे, आणि पर्याची वाट आहे, त्याने पुढे जायचं आहे. सध्या आडीतून बाहेर निघू दे. तर फायनली वरती चढून घामाघूम होऊन प्लॅटोवर आलोय. आता या आडीतून बाहेर निघाला रस्ता बघू, इथे आपण दुसऱ्याच्या आडीमध्ये होतो. आणि मेनली मला डोहाकडे जायचंय, म्हणून मी पर्याय लक्षात ठेवेन कुठे आहे, नाही ते तर भटकून जाईल. कारण सगळीकडे ना अशी सपाट जागा आहे पूर्ण वरती. चलो, तो तिकडे समोर दिसते. रस्ताच नाही भेटला, पर्यातूनच आलो, पुढे रस्ताच नाही दिसला मला नीट. खालूनच आलो रे. शिपतोयस का? काढायला आलास? हा आलो मी पण. तर सध्या आलोय अण्णांच्या काजूच्या बागेत, आणि आदित्य काढते काजू, जमा करतोय. हे भाई खाली दिखा, तेरे को दिखा? तिथे लाल वाली मुंडी आहेत. तर ह्या साईडला पिवळी बोंड. तर आदित्य इकडे काढतोय आणि अण्णा तिकडे. तर शेरू आणि बंटी पण आलाय. बाबा बंटी, शेरू फेमस झालाय. तो बघा तिथं मोर. उडेल तो तिथपर्यंत. उडाला, पळाला. हा, हे दोन होते. उडेल तो तिथपर्यंत. उडाला, पळाला. हा, हे दोन होते. तर तिथे मग अशी मोर होते, बघितले. हे त्या अण्णाचं शेत बाग आहे. तिथून आता स्ट्रेट निघतो या साईडला. या साईडला आमची जागा आहे, तिकडे जातो. पुढे डोहाच्या आडीत जातो आमच्या, आणि बघू पुढे. आता मला जायचं त्या आंब्याच्या इकडे, पण साला तर इथे मधी गडगा आहे. जातो ओलांडून पलीकडे. बोलत तर बोललं बघू. तर इकडे वरती सड्यावर आहे ना, ऊन किती पण असणार फरक नाही पडत काही हवा जाम जोराची असते. सध्या हवा जरा स्लो आहे, मग काय वाटत नाही. मग आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय तरी. आता जाम जोराची हवा असते. तर मला जायचं तिकडे, मी इकडे पुढे चाललोय. बोलता बोलता रस्ता चुकतो, आणि मेन गोष्ट म्हणजे पायवाट दिसत नाही ते. त्यामुळे माझा रस्ता मलाच काढावा लागेल. तर आता असा जर रस्ता नाही भेटला ना,
ते एक लक्ष ठेवायचं, तिथपर्यंत पोचायचं आपल्याला आणि मग त्याला गाठायचा प्रयत्न करायचा. नाही तर आपण ह्या साईडला जाऊन विसरून जाऊ कुठे. मला इकडे जायचं आहे ज्या हातात फोन पकडलाय त्या साईडला, आणि मी असा वळसा करून जाईन. कारण की इथून खाली उतरायला दिसतंय, मे बी पर्यायात उतरेल. हा कुठला पर्याय मला माहीत नाही, या चोळीचा पर्याय. मला निघायच्या हवेत जायचं आहे. चलो. तर मगाशी आपण तिथे मोर बघितलं ना, त्याचा पुन्हा मोराचा आवाज येतोय आणि मला पण जायचं तिकडे यार. आणि मी इकडे कुठे चाललोय? चला ह्या साईडला उतराय जागा आहे. जर रस्ता चुकलो तर काय माहिती किती उशीर भटकत राहील. चलो 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 चलो. तर भटकत फायनली पायवाट भेटली एक. तिने आलो नदीच्या पात्रात. बाबा काटे. अरे बाबा, ते नदीचं पात्र आहे. इथून आता मला पलीकडे जाऊन पलीकडे जायचं आहे. चला, सुकलेली आहे पण टेन्शन नाही. आणि बेस्ट पार्ट म्हणजे मला पायवाट भेटली. पायवाट भेटले खरी, पण यूज मध्ये नाही वाटतं. मध्येच बघा करवंदाचं झाड आहे. जर काटा लागला ना तर बेकार लागेल माझ्या. आणि मला धरलंय करवंदीने. टाकलो होतो. मस्त पायवाट. चला सरळ. कॅमेरा यासाठी चालू ठेवला आहे कारण की इथे आहे ना कुठला ना कुठला प्राणी दिसतो कधी पण. चला वाघ नाही दिसला पाहिजे म्हणून झालं. आणि हो, सांगायला विसरलो की आमच्या इथे वाघ आहे म्हणून. बऱ्याच वेळा दिसलाय, फक्त मला आज दिसू नको म्हणजे झालं. तर धावण्याची कॅपॅसिटी नाही माझी बाबा. फायनली दुसऱ्या साड्यावर येऊन पोचलोय. हा, मगाशी वारा तरी होता, वारा पूर्ण पडलाय. आणि लांब पर्यंत कोणच नाही, एकटाच. निर्मनुष्य ठिकाण कसं आहे ते असं. पाठीमागे जंगल आहे म्हणून पक्ष्यांचे आवाज आहेत, नाही तर कोणच नाही. हेडफोन लावून जायला लागेल. बेस्ट पार्ट म्हणजे काय माहिती आहे, इथे नेटवर्क आहे फुल 5G. टावर तो तिथे आहे ना, दिसतोय का? एकदम टोक दिसतंय, तिथे टावर आहे. त्यामुळे 5G कनेक्टिव्हिटी एक नंबर आहे. तिथे कोणतरी एक दिसतोय मला, पण भरपूर लांब आहे. नाही बोललं तरी 2 किलोमीटर डिस्टन्स आहे मध्ये. चलो बघू पुढे काय दिसलं तर शूट करतो, नाही तर एवढं चालत जायचं मला. तर हवाला भाग बघा, हे इथं पाणी साचलेलं होतं, त्याच्यानंतर चिखल सुकलाय.
हे जे उकरलंय ना, हे डुकरांनी उकरलंय. तसं ठिकठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं दिसेल. तर हे कोणाची तरी आडीतून जातोय खरं मी, पण कशाला हात लावायचा नाही. मस्त आंबे आले माझे. हां, मला तिकडे जायचं समोर. यार मी एवढा का फिरत आलो मग? रस्ता माहित नाही ना. तर मग अशी जो पर्याय होता ना, तिकडून तसा खाली उतरलो मी, वरती सड्यावर गेलो. आता मला पुन्हा त्याच पर्याय जायचं आहे. आणि पुरा पर्यायात जाऊन तर आंबा दिसतोय तिकडे जायचं आहे. तर फायनली येऊन पोचलो डोहावर. त्याला आंबाच दिसत नव्हता मला वरून पण. तर डोह तिकडे खाली आहे आणि ह्या आंब्याजवळ मेन मध्ये जायचं होतं. गेलाय आंबा तो, बरेच वर्ष झाली. तर इथून तो एक तिकडे पर्याय जातो, हा एक पर्याय येतो. आणि त्या पर्यायातून मी खाली उतरलो. तिथे वरती पण जायचं होतं मला, जाता नाही आलं. आता इथे जायचं आहे. पहिले डोहावर जातो. तर डोहावर पाणी असतं स्वच्छ आणि वर्षाची 12 महिने असतं पाणी तिथे. तर आपल्याला इथून वरती चढायला वाट होती, पण आता ती कोणीतरी जागा झाली आहे. त्यामुळे मला पुन्हा जंगलातूनच जायला लागेल. आता ही वाली गवत जास्त आहे, म्हणजे आमची आड आहे वाटतं. असं नाही आहे, मला माहिती आहे म्हणून बोलतोय मी. तो आंबा आहे ना तिथे, त्यामुळे मला माहिती आहे. आणि हे कोणातरी काजू आहे. मस्त बी मोठा झालाय. ही पवीन काकाचा आणि काजू. जाऊया पुढे. फायनली आलो डोहात. ही पवित्र जागा आहे, त्यामुळे इथून खाली जायचं आहे तर मला चप्पल काढून जावं लागेल. पण मी खाली नाही उतरणार. तिकडे डोह आहे समोर, तिथे भरपूर पाणी असतं वर्षाचे 12 महिने. इथून खाली ते पाणी वाहत जातं. तिथे दिसतंय तुम्हाला पाणी, दिसतंय का माहीत नाही, पण तिथे खाली पाणी साचवलेलं आहे पिण्यासाठी. आणि हेच पाणी आम्हाला खाली पंधळेने येतं, पाटाने खाली. तर आमच्या आडीत भरपूर रान झाले ना, पप्पा बोलले नको जा, घरी जा गप्पा. आता एक पायवाट भेटली आहे, त्याने वरती सड्यावर जातो, म्हणजे तिथून घरी जाता येईल लगेच. फायनली आलो सड्यावरती. आणि इथे मस्त एक करवंद दिसली, मोठी मोठी करवंद. त्यातला एक तोडून खाल्लाय, दाखवतो की मोठे आहेत. हे बघा, मस्त की मोठी मोठी आहेत. पूर्ण एकाच झाडेला आहेत. तिखट मीठ जर असतं ना, एक नंबर लागला असता. अक्षरशः घामाघूम झालोय, बरंच चाललोय. आता जातो खाली, चहा बनवूया, सॉरी कॉफी बनवतो
आणि मग आंघोळीला जातो. आंघोळ तर फायनली रस्ता भेटला. हा आता याने थेट खाली जाऊ घरी. जवळजवळ 7च्या आसपास घरातून निघालेलो. आता वाजले 9:30 म्हणजे 7, 8, 9 अडीच तास भटकंती केली. दाखवतो तुम्हाला कसा कसा कुठून गेलो. इथून दिसतो थोडक्यात. फॉर एक्झाम्पल पकडा आमची घरं तिकडे खाली आहेत. तिथून पर्याच्या थ्रू असा गेलो वरती. तिथून ती बाग दिसते, ती आदित्यांची बाग, ती तशी पार करत ते वरती कातळ आहे ना, तिकडे वरती कातळ. अरे हां, तिकडून फिरत फिरत असा इथे आलो. आता इथून खाली घरी. म्हणजे तो तेवढा एरिया फिरायला 2.5 तास गेले माझे. एवढा फिरलो मी, मला तोरणच नाही भेटले. बाकी 2-4 रानफळं तर भेटली. आता बघू या रोडला असतात ना, तेच भेटली तर ठीक. तर फायनली तोरणं भेटली वरती. वाटलं तर रस्त्यावरच भेटतील. लकी ऑफ जे आहेत अजून. तर कुठले तरी खेळायला आहेत वाटतं. पटापट जातो घरी. आवाज येतोय डफलीचा. जाऊया. एसटी आली. पण ती आत्ता एसटी गेली ना, ती फिरून आता रिटर्न येईल. तिथे वरती स्टॉप आहे आमचं. तिथून आता परत वरती येईल. तर हा आमचा जागेदार आहे. म्हातारा झाला आता, बरेच वर्ष आहे, तरी पण आंबे आहेत त्याला. आलाच का? येस फिर. तर आता आम्ही फिरून आलो. आता जातो आंघोळीला. सोबत आहे बाय, नंतर दादा आहे, आत्याचा मुलगा. असू दे ना, चाललो ना. तसाच त्याच्यावरून. हो ह्याच्यावरनं उडी काय बघ तू. असं दाखव फक्त उडी टाकतो. नंतर एडिट कर ना. चला इथून वरती. आपलं तिथे गणपती कोणा जायचं. अरे बाबा चल तू. आपलीच माणसं ये. मस्तपैकी भर दुपारी आंघोळ केली. आता जाऊया घरी. 1 मेल येऊन गेलाय खेळांचा. आता संध्याकाळी येतील शिवणकरी, तेच भेटतील. चला जाऊया घरी. भेटू घरी. दरवर्षीप्रमाणे या वर्षी माझ्या आवडत्या ठिकाणी ब्राह्मणदेवाच्या देवळात. चल कुठले तरी खेळ आहेत बघाय भेटतील. अण्णाकडे